या पोरांनी काय कामं केल्यात आयुष्यात? शायनिंग हानू हानू बेजार झाली. हे जेव्हा ह्यांचे 5-5 लाख कर्ज कशाला पाहिजे? नाटकं फुकाट हिमतीव कमवा ना. परत बोबाटा करायचा बायका भेटाना, कुणाला भेटाना, बोमलत फिरणाऱ्यांना, इंजिनियरला, डॉक्टरला, PSI ला बायको भेटाना. घडलं का कधी? बायका कोणाला भेटाना. थोबाडात मावा, डाब्यावर जातोय, दारू पितोय, आई संग भांडणं, बाबा संग भांडणं. गावात कोणचा मॅटर झालं तर ह्याच नाव पुढे येतंय, ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस स्टेशन सुद्धा म्हणतंय गावात राडा झाला, घेऊ कुठे बघा आधी. म्हणजे ही क्वालिटी कमी लिहितो. तुला कोण बायको दिन बुवा? आयुष्यभरासाठी तुला पोटचा गोळा दान द्यायचा. लोक इडीत का? अहो इतके वैतागलेत पोरांच्या बाबतीत. तुम्हाला मला परवा जण भेटला, मला महाराज तुम्ही लय फिरता. मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो का काय? आमचाच प्रवास आम्हाला उन्हातानाने सुधारणा. बरं तुझं पोरग बी त्या लायकीचं नाही ना. एक तर इतका वैतागला होता, म्हणला कुणाची बघा. आपण जातीच्या पलीकडे जायला सुद्धा तयार आहे म्हणला, पण हे टोनगा पिवळा करा. म्हणजे इतके वाईटागले ते. अहो जेमनीचे एजंट आहेत, गाड्याचे एजंट आहेत, सध्या नवीन एजंट जन्माला आलेत, लग्नाचे एजंट आहेत. आमच्या भागात पिया फुटले. 3-3, 4-4 लाख घेतात. मध्ये पुरीला 1-1.5 लाख देतात आणि 2-3 लाख दाबितात. बघा कोणाला जर या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे. पण रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. नाही नांदल्यावर मधल्या दलाला इतकी तुडीवते लोक, हे कस काय नांदा नाही बुवा. आणि पैशावाले नांद नसती, सोनं गुंडाळून निघून जातील. बायको निघून गेल्या म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? मी म्हणलं का नाही कुणाचे, कुणी तुझी नव्हे रे कोणी, अंती जाशील प्राण्या. म्हणलं प्राण्या तुला लय लेट कळाला का? तुला बायको निघून गेल्यावर का आकडा आठवला का? असले वाढले त्या दर्जा कमा. ह्याच्या त्याच्या मागे भिकाऱ्यावानी बोंबलत फिरू नका. स्वतःच्या मनगडात धमक आहे. मन मेंदू मनगट वापरा. असं विश्व निर्माण करा की जग तुमच्या माग लागलं पाहिजे. हा तुमचा पुरुषार्थ आहे. यासाठी कष्ट करा. आता हे मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे, देह विसरे आपुला जवळे घेता सिन गेला. विठ्ठल 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 प्रथम नमन दुसरे चरण संदा ज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून आईच्या अंतकरणाचा ठाव घेतात. विडल मातेच्या चित्ताचं चिंतन करणारा अभंग या ठिकाणी शिवेकरता घेतलेला आहे. एका भाग्यवान मातेचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. वैकुंठवासी ठकोबाई विठोबा घुगे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा समस्त घुगे परिवार, 3 मुलं आणि 3 मुली असा हा मोठा परिवार आहे. माझे परमार्थ स्नेही ज्यांनी कीर्तनासंदर्भात वेळोवेळी संपर्क साधला आणि आईवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे रामनाजी विठोबा घुगे, त्यांचे दुसरे बंधू सुदामरावजी घुगे, साहेबराव घुगे आणि त्यांच्या कन्या सुमनताई सोपान ताडगे, सिंधुताई तुकाराम भाबड, सरलाताई वसंत आवाड आदी करून सर्व नातू नातसुना पंतू असा फार मोठा परिवार आहे. आणि या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले समस्त पाहुणे मंडळी, आत्पेष्ट ग्रामस्थ मंडळी, परिसरातील सर्व वारकरी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडल या निमित्तानं मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्राचे तेज तर्रार मृदुंग वादक असे म्हणजे दिनेश महाराज मोजाड, त्यांची विशेष उपस्थिती आहे. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे रोहिदास आबा जगदाळे, त्यांची विशेष उपस्थिती आहे. तसेच गायनाचार्य आमचे माऊली प्रकाश महाराज, त्यांची विशेष उपस्थिती आहे. आदी करून वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, सोशल मीडियाचे प्रतिनिधी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सर्वांचे आभार सेवेला प्रारंभ. विडल आईचं पुण्यस्मरण आहे आणि 5वं आहे आणि 5 वर्ष सलग पुण्यस्मरणाचे कार्यक्रम या परिवारानं आयोजित केलेले आहेत.
एक पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध करणारे अनेक कुटुंब आहेत, पण ही अखंड परंपरा 5 वर्ष या घुगे परिवारानं टिकून ठेवलेली आहे. याचा अर्थ यांचं आईवर असलेलं निश्चिम प्रेम आणि वारकरी संप्रदायाची यांना असलेली जाणीव, त्या जाणीवेतून असे कार्यक्रम होत असणार. तर कशाचे 5-5 वर्ष 10व्याचे पंच झाले इथं. परत पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते, नाही म्हणले 20 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू? ते मला ज्याचं प्रवचन ठेवले त्याचं, म्हणजे महाराज लोकांचं. इतकी लोक बिघडले ते कुणाला 5-5 वर्ष करायला टाइम आहे. पण खऱ्या अर्थानं हा परिवार भाग्यवान आहे. आणि विशेष 3 मुलं मुली एवढा मोठा परिवार आहे तरी सुद्धा एकत्र आहे. हे सगळ्यात मोठी क्रांती या कुटुंबाची जर कोणती असेल, या परिवारामध्ये सकारात्मक आणि एकीनं माणसं बांधलेली आहेत. आणि हे सगळे जे संस्कार आहेत हे या मातेचे आहेत. म्हणून आज मनावं वाटतं की धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता. हो तयाची या धन्य माता पिता. तयाची या धन्य माता पिता. आपुलिया हिता दुआचे जागता धन्य माता पिता. तयाची या धन्य माता पिता. तयाची या. हे संस्कार, हे विचार आणि कुटुंब बांधून ठेवण्याचं काम या मातेच्या विचाराने केलेलं आहे. नाहीतर कशाचं इथं भावाचा जमाना आहे, बहीण भावाचा जमाना आहे, बापाचा पोराचा जमाना आहे, द्या सोडून नवरा बायकोचा जमाना आहे. आज 5-25 माणसाचा कुटुंब या ठिकाणी एकत्र नांदत आहे. खऱ्या अर्थानं हे जुन्या माणसांनी जी संस्काराची पेरणी आपल्या मनामध्ये केली त्याचं आज हे प्रतीक आहे. मातेचं पुण्यस्मरण आहे म्हणून मातेचंच विषयाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. मातेची आज चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असतं. ही माणसाच्या बाबतीत असं डोक्यात न काढा. अहो पशु पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी. गहार आकाशात आहे पण चित्त मात्र त्याचं आपल्या बाळापाशी आहे, पिल्लापाशी आहे. हे झालं गारीचं. गायचं तसंच आहे. तुका म्हणे वस देनवेचे चित्ती तैसे मजे येते संभाळीत. गायीचंही तसं. आणि सर्वोच्च दृष्टांत तुकोबाराने एका ठिकाणी सांगितला. तुका म्हणे पाहे कासवीची पिल्ले माये. कासवीन आपल्या पिल्लांना कधी दूध पाजित नाही, स्तनपान करत नाही. मग लहानपणी तिची पिल्लं जगतात कशी? आई जर बाळाला दूध पाजत नाही तर पिल्लाची वाढ कशी होणार? पण शास्त्र असं सांगते भूक लागली की पिल्ला आईकडे बघतात आणि आई पिल्लांकडे बघते. 2 नजर आहे, दोन्ही नजरेमध्ये फरक आहे. एक भूक लागलेली नजर आहे आणि एक तृप्त झालेली नजर आहे. तृप्त झालेल्या नजरेनं, आईच्या नजरेनं फक्त पिल्लांकडे नुसता दृष्टिक्षेप टाकला. डोळ्यातून प्रेम आहे मायबाप आणि प्रेम अमृताचा वर्षाव दृष्टीतून होतो आणि त्या पिल्लांचा जठराग्नी तृप्त होतो. आईच्या पाहण्यात ही पावर आहे. गारीचं सांगितलं, गाईचं सांगितलं, कासविनेचं सुद्धा तसंच आहे. त्याच हेतूनं मनुष्य जीवनामध्ये सुद्धा आई आपल्या मुलावर किती प्रेम करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन एक घटना घडली सांगतो. हिरकणी नावाची माऊली सर्वांना माहित आहे. पती गावाला गेले. पतीच्या गैरहजेरीमध्ये जी संसार हँडल करते तिला ग्रहलक्ष्मी म्हणतात. हे लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांना खरंच अशा भाग्यवान बायका भेटल्यात म्हणून आपले प्रपंच टिकून आहे. सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही सूचना आहे बरं का. आपल्या कडक टोपल्या आपल्या बायकांच्या जीवावर आहेत. आपल्या गैरहजेरीमध्ये आणि आपल्या हजेरीमध्ये सुद्धा आपला संसार पिलून धरण्याची ताकद ही स्त्री शक्तीमध्ये आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको काय काम करीत नाही मला सांगा ना. दारा काढती, कुटी करती, दारी धरती, गुरं धुवून चकाचक, रानात खुरपायला बी. मालकाच्या खांद्याला खांद्या लावून काम करते शेतकऱ्याच्या बायका.
आणि राग ना लोभ ना नवरा बायकोची भांडणं होत ना चुकून झालं नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसती फुगती धुपती स्टँडवर जातील तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन तिथून रिटर्न शेजारी म्हणली 3 महिने येणार नव्हती 3 तासात कस काय आली तू ग बस म्हणली तुला मोडायचाच पडलाय माझा संसार पण मला जोडायचा पडलाय ना होतच असतं कमी जास्त मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का पोरगी लग्नाला आली पोरगा आज उद्या नोकरीला लागणं रुसन धुपून आपल्याला जमतंय का मग आधीच कशाला फुसफुस करायचं म्हणजे सुटत नाही पण बोलल्याशिवाय तर बोलणार पण कड लावणार शेतकऱ्याचे घटस्फोट आहेत का मला दाखवून द्या तुम्ही 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत कष्ट करायचे नाहीत वारे करायचे नाहीत गोरगरिबाचे घटस्फोट कुणाचे शिकलेले क्रिकेटर अभिनेते बिल्डर उद्योगपती पैसा जास्त अक्कल कमी बायका सांभाळणं होय ना ही माणसं समाज कधी सांभाळायची विठ्ठल मालक बाहेर गावी गेलेले आहेत मालकाच्या पश्चात दूध घालण्याची जबाबदारी गडावर जाऊन त्या हिरकणी माऊलीवर आलेली आहे हिरकणी गेली गडावर रायगड किल्ल्यावर गेली आणि दूध घालत असताना ज्याला थोडा उशीर झाला सूर्यास्त झाला गडाचा दरवाजा बंद झाला कारण नेमात जे राज्य चालू होतं त्याला शिवशाही म्हणायचं सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झाला त्या माऊलीनं त्या सरदाराचा पाय धरलं मालक गडाच्या पायथ्याला हिरकणी वाडी नावाचं आजही गाव आहे तिथं माझं तान बाळ मी झोपेत टाकून आलेले आहे मला थोडा उशीर झाला माफ करा पण दरवाजा उघडा मला खाली जाऊ द्या सरदाराने सांगितलं ताई तुमचा प्रश्न हा भावनिक आहे माझी नोकरी प्रॅक्टिकल आहे कर्तव्य आणि भावना ह्याच्या ज्या वेळेस वाद निर्माण होतो त्यावेळेस भावनेपेक्षा कर्तव्याला किंमत द्यायची असते नीट ऐका भावना हा क्षणाचा विषय असतो कर्तव्य जर चुकलं तर युगायुगीचा दोष त्या माणसाला लागत असतो मायबाप कर्तव्य आणि भावना याच्या बाबतीत आणखी एक शिवाजी महाराजांचा सिद्धांत सांगतो तुमच्या लक्षात येईल दिनेश महाराज 10 नोव्हेंबरला अफजल खानाची भेट आहे आणि 5 नोव्हेंबरला छत्रपतींच्या धर्मपत्नी सईबाईंचं निधन झालं स्वतःची धर्मपत्नी जाऊन फक्त 5 दिवस झाले होते कोणता असा माणूस आहे हो 5 दिवसामध्ये एवढा मोठा पराक्रम करणं अहो हे तर बायको माहेरला गेलं तरी माणसं मिस कॉल चालू आहेत आणि सोडून गेले तर इडी होते फक्त 5 दिवस झालं आयुष्यभराची साथीदार जिनं प्रत्येक स्वराज्याच्या निर्णयामध्ये खांद्याला खांदा लावून सहकार्य केलं ती धर्मपत्नी अर्धांगिनी सोडून जाते अहो कोणत्या काळजाची किस मिट्टी का बनावं आदमी काय काळीज असल पण स्वतःचं दुःख बाजूला सरलं मी जर माझ्या कुटुंबाचा विचार केला तर स्वराज्याची कुटुंब उद्ध्वस्त होतील कर्तव्य एका बाजूला आहे आणि भावना एका बाजूला आहेत भावना दाबल्या भावनेनं निर्णय घ्यायचा नसतो कर्तव्यावर निर्णय घ्यायचा असतो धर्मपत्नीचा विचार न करता 5 दिवस झालं होतं ते सगळं दुःख बाजूला सारून एवढा मोठा पराक्रम फक्त 5 दिवसात केला म्हणून चौकात पुतळेत विठ्ठल तसं सरदाराने सांगितलं तुमचा प्रश्न हिरकणी ताईंना भावनिक आहे माझी नोकरी कर्तव्याची आहे जमणार नाही आज मी गडाचा दरवाजा उघडला आणि परक्याने जर आक्रमण केलं तुमच्या एका चुकीमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतील जमणार नाही करायचं काय आता जर सरदार असताना त्याला जर म्हणलं असतं तुला 500 देतो अहो ज्याचा वशीला आहे त्याचे पंचनामे करायला तलाठी राहणं सुद्धा येत नाही फोनवर पंचनामे होतात गरीब मिली बिड ओढ ही लय अवघड आहे माझ्या पैसा फेकन तमाशा दे पूर्वी निष्ठेला किंमत होती तत्वाला किंमत होती जमत नाही त्या माऊलीने विचार करायचं काय तानं बाळ पुन्हा त्या बाळाची आठवण येत आहे बाजूला आली अंधार पडलेला आहे उंच असा एक कडा पाहितला आणि विचार केला ह्या कड्यावरनं जर मी उडी मारली तर 2 पर्याय आहेत एक तर जीव तरी वाचल किंवा मरण मेले तर मेले पण जर वाचले तर तानं बाळ जवळ करता येईल अवघड अशा बुर्जावरून कड्यावरून त्या माऊलीनं उडी मारली जो कडा आतापर्यंत हिम्मतवान मावळ्यांना सुद्धा सर करता आला नव्हता असा कडा पार करून ती माऊली खालच्या रोडला लागलेल्या अंगाला लागलेल्या आहेत काटे रुतलेले आहेत रक्तबंबाळ झालेली ती माऊली पण मुलाच्या प्रेमानं मायबाप अवघड असा कडा पार करून ती खाली आली आणि तानं बाळ त्यानं आपल्या जवळ केलं मायबाप आईची कळवळाची जाती क्या बात आईची कळवळाची जाती हो आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती
जाती करे लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करते. दुसऱ्या दिवशी राजांना बातमी कळाली, आपल्या रायगड किल्ल्याचा नेम एका माऊलीनं मोडलाय, तिला गडावर बोलून घ्या. फरमान सुनावण्यात आलं. हिरकणी मातेला वाटलं 100% शिवाजी महाराज शिक्षा करणार, कारण राजांचा एक नेम होता, चुकीला माफी नाही, आणि आपण नेम मोडून हा पराक्रम केलाय. ती माऊली मनातून खचलेली आहे, मान खाली घालून राज सरदार सरदारामध्ये उभे आहे. सदर ज्या ठिकाणी छत्रपतींची भरलेली आहे सभेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला शिक्षा देण्याच्या ऐवजी तिला बहिणीचा दर्जा दिला, तिचा सन्मान केला आणि सांगितलं, ताई तुझ्यासारखी हिम्मतवान माऊली जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाचा बाप सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. कारण ज्या राज्यातली महिला जर इतकी जिगरबाज असेल, त्या राज्यातले मावळे कसे असतील. माझ्या स्वराज्याची तू शान वाढवली ताई. ज्या कड्यावनं उडी मारली तिथं बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला नाव दिले हिरकणी बुरुज. आजही तो आहे. ही शिवाजी महाराजांच्या समकालीन घटना घडली आणि ज्या काळात छत्रपती झाले त्याच काळात आमचे तुकोबाराय झाले. कदाचित ही बातमी वाऱ्याच्या वेगानं स्वराज्यामध्ये पसरली असावी आणि तुकोबारांना काय काय वारकऱ्यांनी प्रश्न केला असेल, महाराज त्या हिरकणी मातेनं एवढा पराक्रम का केला. तुकोबारांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. ओ मातेची याची मातेची याची मातेची याची मातेची याची आपुला देह विसरे आपुला आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला 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 आपुला. मातेच्या चित्ती अवघे बाळकाचे व्याप्ती. अवघे म्हणजे काय न वाच्या मनानं आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळच असतं. आणि ते कसंही पोरग असतं चांगल्याच प्रेमाव करते हे डोक्यातनं काढून टाका बरं का. चांगला मुलगा असेल तर कसाही असू द्या तुकोबाराय सांगतात. आंधळे पांगळे मुके अनर्गळ मुके अनर्गळ आंधळे पांगळे मुके अनर्गळ मुके अनर्गळ आंधळे पांगळे मुके अनर्गळ मुके अनर्गळ आंधळे पांगळे मुके अनर्गळ मुके अनर्गळ. जीवा परिस बाळ पडियंते माते इको द्या पडियंते माते जीवा परिस बाळ पडियंते माते जीवा परिस बाळ पडियंते माते. आंधळे पांगळे मुके अनर्गळ मुके अनर्गळ 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 आंधळे पांगळे मुके ना अनर्गळ. आता ह्या चार पॅटर्न मध्ये जगातली सगळी पोरं आली बरं का. ह्याच्यापेक्षा वेगळा काय असणार आहे दुसरा पॅटर्न. आंधळे मुके पांगळे अनर्गळ म्हणजे मळालेलं खैर बांड कसलं असू द्या तरी आहे म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघ. अमंगळ पहिले कंटाळा न करी उचलोनी केरी कंठी लावी उचलोनी केरी कंठी लावी. अमंगळ भले कंटाळा ना करी उचलोनी करी कंठी लावी उचलोनी करी कंठी लावी
सुद्धा कंटाळा करत नाही. उचलून घेणार, कडव घेणार, त्याची पापी घेणार, त्याला धुवून चकाचक पुसून, टॉवेल नाही पदर, हा पदराने पुसते तोंड, दुसऱ्याने लावा बरं पदराला हात, मालकाने पदराला पुसून दाखवा बरं. अजिबात पदराला हात लावून देत नाही त्या, कारण तिकडून डिझाईन जास्त असते. पण पोराच्या बाबतीत विचार आहे का? मातेची या चित्ती विडल, अवघी बाळकाची व्याप्ती आंधळा मग कसाही असू द्या. ज्ञानोबऱ्या सांगतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचोका पावली तर चोज करुणी माऊली रिजेजीवी. किंवा मुलाला नटवल्यानंतर त्या मुलाला त्याचा काय आनंद नाही. ज्ञानोबऱ्या सांगतात, जैसे बाळका लेव विजे लेणे तया शृंगारा ते बाळकाई जाणे परी सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठे. ज्ञानोबऱ्या म्हणतात, आता लहान मुलं असं त्याला कानातलं काय, गळ्यातलं काय, कमरेला चैनन, हातात कडं काय, मरणाचं सजीवत्यात. मला सांगा त्या पोराला काय सोन्याची किंमत आहे? ते सोन्याला माती लावतं चिकुल करून. मुलाला किंमत नाही, पण मुलाला नटवल्या खुश कोण होतंय? आई. सुखाचे सोहळे भोगणे माऊले दिटी. ज्ञानोबऱ्या सांगतात, मुलगा नटला की आई खुश होते. हे प्रेम आहे. कारण तुम्ही मोठं झालेलं या जगात गुरु आणि आई वडील सोडून जगात दुसरं कुणालाच खपत नाही. विडल मातेची या चित्ती अवघी बाळकाचे व्याप्ती. आता ह्याच्या पुढचा टप्पा सांगू. आता फक्त मातेचं सांगितलं. मातेच्याही पुढचं एक अंतःकरण आहे, त्याला राष्ट्रमाता म्हणतात. स्वतःच्या मुलाचा विचार करते ती माता, पण जगातल्या प्रत्येक लेकरांचा विचार करते ती राष्ट्रमाता. विडल आई बी प्रेम करते आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. स्वतःच्याच मुलावर प्रेम करते आई, कारण स्वतःचं बाळून दुसऱ्याचं कार्ट हे आई असते. पण आईच्या पुढची एक स्टेप आहे, तिला राष्ट्रमाता म्हणतात. त्या जिजाबाई साहेब स्वतःच्या मुलाचा विचार नाही केला. शिवबाला सांगितलं, शिवबा तू गेला तरी चालल, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. हे कोणत्या टोकाचे विचार आहेत? स्वराज्यासाठी स्वतःच्या पोटचा गोळा सुद्धा दान देतात. तिला राष्ट्रमाता म्हणतात. विडल मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. स्वतःच्या मुलाच्या बाबतीत संपूर्ण काळजी करते ती माता, पण जगातल्या प्रत्येक मुलाविषयी प्रेम करते. त्याला राष्ट्रमाता म्हणतात. त्या जिजाबाई साहेब आहेत. अहिल्यादेवी होळकर आहेत, झाशीच्या राणी, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा मुलाचा विचार न करता या देशाचा विचार केला. म्हणून माझी विनंती आहे, अगोदर माता होण्याच्या शर्यतीत आणि एकदा माता झाल्या मग राष्ट्रमाता व्हा. विडल आता माताच राहिली ना, आता झाली मम्मी. आता कशाचं प्रेमन कशाचं काय, सगळं अवघड झाले. आणि मोजकी माणसं हे असे 5-5 वर्ष कार्यक्रम करणारे. हे कार्यक्रम करण्यासाठी नुसता पैसा लागत नाही. पैशावाली कुठं नाहीत मला सांगा ना, सगळ्यांकडे पैसाचं, गरीब कोण राहिले तेव्हा. पण हे कार्यक्रम करण्यासाठी नुसता पैसा लागत नाही, यात उदारता असावी लागते. वाघाच्या काळजाची माणसं असावं लागतात, कारण हे भजन पूजन कुठेही होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर रगुण, त्याची वाट बाहेर रगुण, त्याची वाट बाहेर रगुण, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर गुण, त्याची वाट बाहेर गुण, त्याची वाट बाहेर गुण. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, पूजन पूजन पूजन. ही भाग्यवान माणसं असावे लागतात. आणि पुण्यस्मरण आपण करतो यात नवल नाही. एक कमी करा आता बोलताना. नाथ महाराजांनी सुद्धा पितृपक्षामध्ये पितृ जेवायला घातले, आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण केले, पूर्वजांचं. काय झालं, पितृपक्षामध्ये पितरांना निमंत्रण दिले. दुपारी 12 वाजता ये म्हणले जेवायला. ते पित्र ठरलेले असतात ना. सकाळी 7ला पोळ्याचा स्वयंपाक तयार झाला. गरीब कुटुंब दारा पडून चाललं होतं. नाथ महाराजांनी त्यांना बोलवलं आणि जीव घातलं, कारण त्यांना भुका लागल्या होत्या. आता पितरांच्या आधी दुसऱ्याला जीव घातल्यानंतर गावात एक टोळी असते बघा, भांडणं पेटवणारे.
ती म्हणले आपल्याला आता भांडवल गवले. त्यांनी तिकडे जे ठरलेले पितर होते का तिथं जाऊन वातावरण पांगिवलं. म्हणजे तुमच्या आधीच दुसऱ्याला जीव घातला तुम्हाला काय इज्जत क्रेज आहे का नाही. हे नमुने भयानक असतात बरं का. हे पारावले, चौकातले, टपरिवले, पुलाखालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं ज्या टोळ्या असतात ना सकाळ सकाळ समाजसेवेच्या नावाखाली ह्या गावात ध्याना करायसाठीच बसलेले असतात. कधीच चांगलं करणारा शाबासकी नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून गप मराव का नाही त्याला टुचून बोलणार आता काय बघायचंय बाबा. गंधन बुकान हरिपाटन काकडान आधी तर लय पिऊन वाकडा होत होता ना आता लागला काकडा करा. तो म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं. पहिलं पियत होतो मला कोण बोलत नव्हतं बोललं की ठोकीत होता तर पियता येईना आणि हाणता येईना. आता या गुगे परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम केलाय ना तरी काय कायच्या डोक्यात गणगण असेल कशामुळं करीत असते दरवर्षी. अरे करू नको पण जळू नको ना. आम्ही काय पावती बुक ठेवलंय का काय वर्गणी गोळा करतोय का काय. आमच्यात धमक आहे आम्ही कवर वाटन तर करू. तू निवांत ये उन्हातानाचा मंडप आहे कीर्तन आहे कीर्तन झाल्या जेवण आहे जेवण करून घरी जाऊन निवांत झोप. पण जास्त डोकं लावू नको ना. आहे तोपर्यंत बी आई बापाला तो त्रासच दिला. गेल्या बी त्यांच्या नावाने काय अन्नदान करू नको पण करणारा तरी नाव ठेवू नका. विठ्ठल असले वाढले जास्त त्याच्यामुळे खऱ्याला होतोय त्रास. मला परवा एक जण भेटला मला माऊली म्हणलं बोला तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली म्हणलं मग ज्ञानोबरायांचं नाव माऊलीच होतं की म्हणलं हो. तुझा मुद्दा काय आहे. नाही मुद्दा एकच त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय हे कीर्तनन फिरतनन रोज 2 गावात फिरणं हे ते तसलं सांगू नका. भिंतीचं बोला. आता आम्ही रोज इतकं फिरतो मग आम्हाला कळत नाही का कुणाला कसं आम्ही चेहरा पाहून बुद्ध्यांक वळखतो. मी म्हणलं हो मी भिंतीकडेच निघालोय. मी त्याच मूडमध्ये आज भिंत चालवायच्या. आपण दोघं बी भिंतीवर बसायचं फक्त तुझी एम बस नाही तर पडला फेडला आणि भीतीखाली गावला तर परत आपल्याकडं नाही. तो म्हणा तुम्हाला जमन काय. म्हणलं तुला करायचंय काय. भिंत चलली म्हणजे बस ना. त्याला हाताला धरून भीतीकडे जाता जाता विचारलं मला माऊलीने भिंत कधी चालले. ते मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. माझ्याकडून तो वाघाव बसून ये मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ मी कुत्र्याला सुद्धा भीत. अरे कुत्र्या तो कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही ना आम्हाला भिंती चालवायला सांगतो का. भिंत एकदाच चालविली जड भिंती 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 चालविली जड भिंती. टाळ टाळ हा अरे बाबा टाळी टाळी टाळ आवाज हा. हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा. काका माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप हो साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत एकदाच ते भीतीवाल्याचं मिटूसवर दुसरा एक जण हुरसाळला. माऊली म्हणलं बोला माझा प्रश्न आहे. म्हणलं विचार. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायलाच आमचा जन्म झालाय. म्हणलं आम्हाला बाकीचे काय उद्योगधंदे नाहीत ना. तुम्ही शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी तुमचे विचार. म्हणलं नाव माऊली. अरे म्हणलं नावावच का तडाखा लावलाय तुम्ही. नाही मुद्दाच नावाचा आहे. मला विचारलं वय किती. म्हणलं माझं वय सध्या 28. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खटा खांदला नाही. लोकेशन फिक्स केलं नाही. भक्तांना सांगितलं बी नाही. हे तर माझं नियोजन. अरे मला का मला मारी तुझ्यासारखे मूर्ख घराघरात फायदा होऊन गावाच्या गाव नाशिव देत येतं आणि वार करायला लावून समाध्या घ्यायला म्हणजे तुला रान मोकळं झालं समाज पेटवायला. हे समाज असा आहे. त्याच्यामुळं जास्त डोकं लावणारी वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे.
हा कार्यक्रम केला तरी काय कायचं म्हणे कशासाठी पुण्यस्मरण करा, त्याचं उत्तर एकाच वाक्यात देतो, हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी आई ये लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहते ते, आणि ते इतके प्रसन्न होणार, हा सोहळा पाहून ते स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कल्याण इच्छिते सदा ताचे कल्याण इच्छिते सदा त्यांचे कल्याण इच्छिते, सदा त्यांचे कल्याण इच्छिते. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे कल्याण इच्छिती सदा कामने पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सदा त्यांचे. आई साहेब स्वर्गातून या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीचा आजचा पवित्र दिवस आहे. नाथ महाराजांनी दुसऱ्याला जीव घातले, त्या मधल्याने रान पेटवलं, पंडितांना जाऊन सांगितलं येऊ नका म्हणले. ते आधीच तर फुगीरच होती, आता तर म्हणले जायचंच नाही. सगळ्यांनी मिटिंग घेतली, म्हणले गावातला एकही पंडित नाथ महाराजांच्या घरी आता जेवण करायला जाणार नाही, बहिष्कार. आता जी तिकडे पेटवाय गेलती का तीच परत इकडं आली. त्यांचं दोन्हीकडं जमत बरं का, ती तिकडं असते आणि इकडं बी असते. ते इकडं आल्यावर लगेच भाषा बदलली. नाथ महाराज भुकेल्याला अन्न देणं हे काय आपलं चुकलं का, आणि त्यांनी असा निर्णय घेणं हे त्यांच्या बुद्धीला पटतं का. म्हणजे बघा बरं का भाषा किती गोड, ही लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. हे तोंडाव एक आणि महाग एक, मैंद मुकेचा कोवळा भाव अंतरे निराळा, तिकडं जाऊन वेगळं इकडं आलं की वेगळं, असं कसं काय. नाथ महाराज म्हणले आता अवघड झालं. नाथ महाराजांनी चेहऱ्यात बारीक केला, खचले नाथ महाराज. आता एवढा स्वयंपाक काय फेकून द्यायचं का, पंडित नाही आल्यावर जमायचं कसं. अहो नाथ महाराजांना काळजी करायचं काय काम आहे, जगाच्या बाबतीतच आहे ना. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नीला वंदना मानना, की बाबे निळावती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे नीला वंदना त्यांचे पाये, अनंत भक्ती भावे निळावती त्याचे पाये. बळुआरती स्वामी एकनाथा, बळुआरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा. एकनाथा देव तिथंच आहे म्हण. नाथ महाराजांनी सांगितलं भगवंताने काळजी करू नका, हे रुसून बसलेलेत ना हे असेच बसू दे म्हणले. ओरिजिनल पूर्वज खाली आणतो, तुम्ही ताटाचं नियोजन करा म्हणजे. ओरिजिनल म्हणजे ह्यांचे बाप आजोबा पंजोबा आणतो, ह्यांचं काय एवढं आडलंय तेव्हा. नाथ महाराजांनी ताटाचं नियोजन करायला देव बाजूला आले. यमाला फोन केला, जय हरी. आता बॉसचा फोन आला, यम म्हणला काय काम निघालं बुवा आता. हे मी नाही ना बळिया माझा पंढरीराव, हे यम फिम ही यंत्रणा आहे, ही कामाला ठेवलेली माणसं आहेत. देवाने सांगितलं हे पैठण मध्ये जे रुसून बसलेत का ह्यांचे आजोबा पंजोबा वडील फिडील सगळे पूर्वज खाली पाठवा. यम म्हणला तसं जमत नाही का, खालची वर नेता येतेत, वरची परत खाली पाठवायला येत. देवाने सांगितलं यमा तू जास्त डोकं लावू नको, मी तुला त्या पदावर बसवला आणि तू माझ्याच गुरुकुल, म्हणजे मी तुला सरपंच केला आणि तू मलाच घरकुल देणं म्हणले, असं कसं काय म्हणणार. मीच वॉचमॅन केला आणि माझ्याच गाड्या आडवतो. अरे मी तुला कामाला ठेवलेला माणूस आहे, तुला काय कळतं का नाही, तुला पद पाहिजे का नाही तर हो जमतंय का बघ, नाही तर दुसरी माणसं वेटिंगला आहेत, राजीनामा दे लगेच दुसऱ्याला तुम्हाला पद पद म्हणलं की माणसं काही का म्हणले. मग असं उलट केल्यावर पुढच्याने माझ्या ईडी फिडी तू टेन्शन घेऊ नको, ईडी ग्रह खातं हे न्याय देवता हे टोटल आपल्या कंट्रोलमध्ये म्हणले, तू काळजी घेऊ नको, तू फक्त भ्रष्टाचार कर, मी हाय दाबायला दिली वरची खाली पटन. आता हे बसतंय का कोणत्या न्याय, मोठ्याचं काही खपत म्हण हरे आला हातान मग कायचे बहीचे, दिली वरचे खाली पाठवून आणि बसली पंगत. आणि गावातले मग त्या टोळीने विचार केला आता काय नाथ महाराज एकटेच जेवत असत, चला जाऊन बघू. आणि एक जण डोकावला त्याचा बाप जेवत होता, तेव्हा मला म्हाताऱ्याच्या 12 पुण्य तिथे घातल्या, म्हातारा हिथं कसं काय जेवते. दुसरा म्हणला तुझी झोप कमी झाल्यामुळे बांबावलं सर बाजूला, मी डोकावतो. त्याचा आजोबा ते मला माझा तर आज आहे म्हणला, तू गांजे हाणला असन सकाळ सकाळ बाजूला सर, जेव डोकवायचा त्याचे पूर्वज दिसायचे. मग अधिकार लक्षात आला, ऐसा संताचा महिमा झाली बोला याचे शिमा, अहंकार गेला. नाथबाबांचं दर्शन घेतलं, महाराज
फार मोठी चूक झाली, आम्हाला माफ करा, आता आम्हाला जेवायला मिळालं. नाथ महाराज म्हणे जेवण मिळन, पितरांचं उष्ट खावं लागेल. उष्ट खातो पण थोडा तरी प्रसाद मिळू द्या. शेवटी पितरांचं उष्ट खाल्लं. हे का सांगितलं? पुण्यस्मरण करणं ही 500 वर्षापूर्वीची आपल्या महाराष्ट्राच्या मातेची परंपरा आहे. त्यामुळे या परंपरेनं, या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विडल आईच्या स्मृती प्रित्यर्थ आहे. आणि स्त्रीचं जीवन हे असं आहे, महिलेचे एकाच जन्मामध्ये 3 पुनर्जन्म होत असतात. नीट आहे का? एखादी मुलगी आई वडिलाच्या पोटी जन्म घेते, तिचा तो पहिला जन्म असतो. तीच मुलगी ज्यावेळेस तिचं लग्न होतं, तिचा तो दुसरा पुनर्जन्म असतो. एका क्षणार्धात सगळं बदलतं. आडनाव बदलतं, बापाचं नाव काढायचं, नवऱ्याचं लावायचं, सगळ्या गोष्टी चेंज आहेत. 20 वर्ष ज्या गावात राहिली, तो सगळा परिसर सोडून पतिदेवाकडे नांदायला जाणं ही सोपी गोष्ट नाही बरं का. हे मोबाईल बंद करा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हे स्त्रीचा त्याग फार मोठा आहे. लग्न हा दुसरा पुनर्जन्मच आहे. आई वडिलाच्या पोटी मुलीनं जन्म घेतला, पहिला जन्म. लग्न झालं, दुसरा पुनर्जन्म. आणि एखादी आई ज्यावेळेस बाळाला जन्म देते, तिचा तिसरा पुनर्जन्म असतो. नवनिर्मिती करणं ही सोपी गोष्ट नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांवर टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली, ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हित आहे. आईची वयाची गाती करीला भावीला प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व आहे, हा सोपा त्याग नाही. मृत्यूच्या दाढेत जाऊन नवीन बाळाला जन्म देणं, एक तर बाळ किंवा एक तर आई, त्याला बाळंत पण म्हणतात, अशी टोकाची भूमिका महिला पार पडतात. आणि 9 महिने 9 दिवस अनंत कष्टाचा सामना करून बाळाला जन्म दिला. आणि ते बाळ जवळ घेतलं की 9 महिन्याचं सगळं दुःख विसरून जाते. अभंगाच्या दुसऱ्या विसरे आपुला, देह विसरे आपुला, विसरे आपुला, देह विसरे आपुला. जवळी घेता श्रीन गेला, जवळी घेता श्रीन गेला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला, देह विसरे आपुला. जवळी घेता श्रीन गेला, जवळी घेता श्रीन गेला, श्रीन गेला, श्रीन गेला. देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला. देहभान विसरून जाते आणि सगळं दुःख विसरते. जवळी घेता शिन गेला, बाळाला जवळ घेतलं की सगळा शिनभाग हरवून जाते. एवढा आई आपल्या मुलावर नितांत प्रेम करते. आणि हे प्रेम, त्या प्रेमातला एक पैलू तुकोबारा पुढच्या चरणात प्रगट करतात. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. लहान मूळ आईच्या अंगा खांद्यावर, बापाच्या अंगा खांद्यावर खेळतं. तुकोबारा म्हणतात ना, कडे वागवोनी भार खादी कडे वागवोनी. ओ भार खांदी कडे वागवोनी, निराशेचा धनी. भार खांदी कडे वागवोनी. एकाएकी केला हो निराशीचा धनी, कडे वागवोनी, भार खांदी. एकाएकी केला निराशेचा धनी, कडे वागवून भार खांदी. कलेक्टर होते, सुट्टीच्या दिवशी घरी बारकं पोरग होतं 2-3 वर्षाचं. लागलं रडाय, पप्पा तुम्ही घोडा व्हा. कोणाला? कलेक्टरला म्हणलं. पप्पा म्हणला खेळण्यातला आणू का? नको, ओरिजिनल आणून देतो तुला, काटेवाडी. म्हणले मोठ्याचं मला काय करायचं, आणि खेळण्यातला नको, तुम्ही घोडा व्हा. अहो कसंच रडायचं राही ना म्हण.
हे दावी प्रेम भात्यान आणि अंगावरी चढते ह्याच्यावर सांगतो. शेवटी नाविलाज झाला. गुडघ्याव बाप आणि 2 हात पुढे टेकवले. पोरग पाठीव कलेक्टर आणि नेमका उपजिल्हाधिकारी त्याच टायमेला सही घ्यायला घरात घुसला आणि कलेक्टर गोडा गोडा करीत होता. तर उपनी तर फाईलच फेकून दिले. म्हणला आयो, म्हणला साहेब तुमचं नाव घ्यायला तास लागतोय. मंत्री तुम्ही धारव धरल्यात आहेत. तुमच्या सहीशिवाय पान हलत नाही. एका सहीला 20-20 लाखाचा तुमचा रेट ठरलेला आहे आणि तुम्ही खुशाला घोडा झालाय तिथं. ती कलेक्टर त्या ओपाला म्हणला तुझं लग्न झालंय का? म्हणला नाही. मग कळन हळूहळू तुला. अरे ही तर शक्तीची गरज नाही रे, ही प्रेमाचा विषय आहे. प्रेम प्रीतीचे माझं वजन आहे मस्त पण तिकडं. पण आता पोरा पुढं काय करतो, त्याला घोडा दुसरा आणून देत होतो पण ते ऐका नाही ना. आणि मग आता माझ्या जेव्हा खांद्यावर बसले, अंगावर बसले आणि त्याला गळ्यात दाव बांधता येईल, घोडा घोडा करतय आणि अंगावरी चढते. तरी बापाला राग आहे का? नाही. बाळक बापाचे ताटी रिगे, बापा त्याची जेवू लागे की तो संतोषीने वेगे मुकची ओढवे. हे ज्ञानोबाऱ्या सांगतात. अशा कित्येक ओव्या, कित्येक सिद्धांत माऊलीने प्रगट केलेले आहेत. आता पुढचं सांग का फक्त प्रेमातच प्रेम आहे? नाही. अहो चुकीचं वागलं तरी प्रेम आहे. उलटी ओवी आहे का? अहो ताणे याचेने लागतात झटे, तेने आदिकाचे पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेने. ज्ञानोबाऱ्या म्हणतात रोषे या शब्दाचा अर्थ राग. रोषे प्रेम दुनवटे, दुनवटे म्हणजे वाढतंय. रागाने प्रेम कस काय वाढल? माऊली म्हणतात कसं वाढतं? जसं वासरू गायला डुसण्या जेवढं जास्त दिन तेवढा गायला जास्त प्रेम पाना सोडतो, तसं लहान मूल जेवढं वेड वाकड कसंही वागू द्या, दावी प्रेम भाते. हे 3रं चरण आहे. आणि अंगावरी चढते. अहो ज्यावेळेस सुरुवातीला लहान पोरग असताना ते बोलायला शिकते ना, किडीबिड 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 काय बोलतं त्याचे त्यालाच कळत नाही. त्याच्याच नादात असतं. त्याला काय पाहिजे ती कळत नाही. त्याची वेगळीच लँग्वेज ठरलेली. त्याची भाषा जगात कोणालाच कळत नाही पण त्याची भाषा आईला कळते बघा. ते एक नुसतं म्हणलं की आई म्हणते ह्याला पाणी पाहिजे, ख म्हणलं की ह्याला खाऊ पाहिजे. एका शब्दावरून दावी प्रेम भाते. आणि पुढचं सांग का? शब्दाची गरज नाही, चेहऱ्यावर ओळखते. मुलाला भूक लागली का, झोप लागली का, आणि नुसतं 2 असं जवळ घेऊन 2दा असं थापटलं ना खांद्या घेऊन, तेवढ्यात बाळ शांत होतंय. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. हे आईचं प्रेम शब्दांच्या पलीकडे आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूयात. हार घालण्यासाठी घरातली मंडळी समोर या. विडोबार कुमाये, विडोबार कुमाये, विठोबार कुमाये, विडोबार कुमाये, विठोबार 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 कुमाये. चला चला. विठोबार कुमाये, 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 विठोबार कुमाये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान की. महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. भारत माता की जय. वंदे मातरम. फोटो घ्या बाबा. विठोबार कुमाये, विठोबार विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार विठोबार कुमाये, जय विठोबार कुमाये, जय विठोबार जय विठोबार ओ कुमाये. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई जानत कया. टाळी वाजवा. हो निवृत्ती राया, निवृत्ती राया,
मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपला जवळी घेता सिने गेला, दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. आईचं प्रेम तुकोबारा या ठिकाणी प्रकट करतायत. आणि आईने जर कृपा केली ना, एक वाक्य सांगतो, सामान्य घरातला शिवबा सुद्धा छत्रपती होऊ शकतो, ही आईच्या आशीर्वादात पावर, हे लक्षात घ्या. अहो छत्रपती कोणामुळे घडलेत? माते आईमुळे घडलेत. तलवारबाजी असू द्या, दानपट्टा असू द्या, मल्लविद्या असू द्या, रामायण महाभारत या गोष्टीचं चिंतन आईनं आकार दिलाय छत्रपतींच्या जीवनाला, म्हणून राजे घडलेत. राजे कसे घडलेत? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली ताली स्वराज्याची ज्योत जिजाऊंनी लावली, स्वराज्याची ज्योत जिजाऊंनी लावली, निघाले किल्ले जिंकाया शुभ माऊली, निघाले किल्ले जिंकाया शुभ माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवा माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवा माऊली. बसलं घोड्यावर हाती भवानी तलवार, बसला घोड्यावर हाती भवानी तलवार, शत्रूला ठार भगवा झेंडा अटके पार, तेरा शत्रूला कर हाती भगवा झेंडा ठार. ऊनवारा पाऊस कधी कधी सावली, ऊनवारा पाऊस कधी कधी सावली, निघाले किल्ले जिंकाया शुभ माऊली, निघाले किल्ले जिंकाया शुभ माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवा माऊली, निघाले किल्ले जिंकाया शिवा माऊली. जिजाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. अहो आईनं राजा घडवलाय. स्वराज्य निर्माण करणं हे स्वप्न छत्रपतींचं नाही, हे आईचं स्वप्न आहे. आईचं स्वप्न छत्रपतींनी पूर्ण केले. आणि ते निर्माण करत असताना जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तथा साडेसातीचा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा. सगळा समाज एका छत्राखाली आणला त्यावेळी छत्रपती, आणि हेच विचार या महाराष्ट्रातल्या सर्व संतांनी समाजापर्यंत पोहोचवले. भगवान बाबांचं कार्य एका जातीपुरतं मर्यादित नाही, समाजातला शेवटचा घटक सुद्धा प्रवाहित घटकात आला पाहिजे. यासाठी भगवान बाबांनी जेवढी सांप्रदायिक क्रांती केली तेवढी समाज क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बाबांची तेवढीच क्रांती. भगवान बाबा कोणाला म्हणायचं ऐका, 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र 11 मन यांच्यावर ज्यांचा आहे ताबा, आणि वारकरी संप्रदायाचा जे आहेत गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. त्या बाबांच्या विचारानं आपण जगत असताना त्यांनी सांगितलं जमीन विका पण मुलांना शिकवा. याचा अर्थ काय? पैशापेक्षा ज्ञानाला किंमत आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून याही कुटुंबात 5-6 इंजिनियर आहेत. मग असेच आमचे रामनाथ दादा म्हणले, हे नातू वगैरे मुंबईला आहेत. ही कशाची क्रांती? ही शिक्षणानं माणूस मोठा होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं माणूस ज्ञानानं मोठा होत असतो, शिक्षणानं मोठा होत असतो. आणि हे छत्रपतींनी समाज एकत्र केला. तसं भगवान बाबांचं कार्य सुद्धा डोंगरदऱ्यातला सर्व समाज प्रवाहित घटकात यावा यासाठी. आणि सगळ्यात जास्त प्रेम बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी देवावर प्रेम नाही केलं तरी चालेल, पण ज्ञानेश्वरीवर प्रेम करा, हे बाबांचे शब्द आहेत. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात भगवंत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. अहो रेडा वेद बोलला फक्त रेड्याचा उद्धार झाला, भिंत चालली फक्त भिंतीचा उद्धार झाला. चमत्कारानं फक्त एकाच कल्याण होत असतं. पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. माऊलींची ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. आणि ग्रंथानं संत ओळखा, संत ज्ञानानं ओळखा, संत चमत्कारानं ओळखू नका.
हे चमत्कार करणारे लय वाढले, छाचून बुवान बाबान. रोज एक बाबा आज चाललाय आणि परत किल्पा व्हायरल झाल्या बॉम्बलायचं. महाराज आम्हाला वाटलं नव्हतं होते वासन. तू मूर्ख विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलाय. ज्ञानेश्वरीन गाता उघड ज्ञान तुझ्या डोळ्यासमोर असताना तुला मूर्खांच्या नादी लागायची गरज काय? पोरं सोरं नीट ऐका, बोंबलत फिरू नका, हात दाखवत. माझं भविष्य बघा. तुझं भविष्य दुसऱ्याला कसं कळन? तुझं भविष्य तुझ्या हातात आहे. तोच आहे तुझ्या जीवनाचा आपुली आपण करा सोडवण. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, काम करा, धंदे करा, व्यवसाय करा, कष्टानं कमवा, नीतीची जोड ठेवा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावा लागेल ना. का बोंबलत फिरायचं काम नाही, धंदे नाही. बाप काम करतोय, आई काम करते, म्हातारी काम करते, 80 वर्षाचा आजोबा काम करतोय, पोरं झोपू नये सध्या. टीव्ही मोबाईल खायचं आणि झोपायचं. टीव्ही मोबाईल ह्याला पोसायचं कशामुळं? बापावर कर्ज नाही पण पोरांवर कर्ज आहे सध्या. 1.5 लाखाचे मोबाईल आहेत. मोबाईल हप्त्यावर, गाडी हप्त्या. इको कमी करायचं. परवा एक जणाने कूलर हप्त्यावर घेतला. 3000चा कूलर फिटूस तर 9ला जाईन तो. आता महिन्यात उन्हाळा संपन, मग पावसाळ्यात कूलरचं काय करायचं? म्हणजे कूलर बंद पण हप्ते. आगाव धंदे हे पोर आहे. त्याच्यामुळे ही ह्यांच्यावर कर्ज आहेत म्हणा पोरांवर. बापाने जमीन घेतली, विहीर पाडली, घर बांधलं, पोराचं लग्न केलं, पोरीचं लग्न झालं, पण रुपया कर्ज होऊ दिला नाही. त्याला खानदानी शेतकरी बाप म्हणतात. एवढी उलाढाल केली पण लेवलला लेवलच. जुनी माणसं होती, कष्टाने मोठी झाली. 50 पैसे रोजानं काम केलं ह्या आजीने. ही सोपं कष्ट नसतं. त्यावेळेस ही निर्माण करणं ह्या सोप्या गोष्टी नाहीत. शून्यात्म विश्व आणि कष्टाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कष्टच करावं लागेल. म्हणून आपल्या बाराकडीची सुरुवातच क पासून क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा ख. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. क ख. ह्याच्यात इको येतोय जरा, ह्याच्यातलं इको कमी करायचं, डबल आवाज येतो. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. आणि गर्व आला की 100% घसारणार घ. घसरगुंडी. आता घसारली ना या 2-3 दिवसात बघा ना, चांगली चांगली घसारली. चांगली घसारली खालचीच वर आली. विजयचा कसा विजय झालाय? त्याला शेवटचा घटक जोडावा लागतो, तेव्हा विजय होत असतो. आणि जे हवेत होती ती घसरली मग घसरगुंडी. आणि जो कधीच घसरू नये असं वाटत असेल, त्याच्या आयुष्यात आपल्या क्रांती व्हा असं जर वाटत असेल, तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. ही चमच्याला याच्यात असतो बरं का. ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. चाल बारीक असती चमच्याची. पातील्यात माल आहे तोपर्यंत चमचा शांत असतो. माल संपला की खडबड 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 वाजतो. मग ज्या पातील्यात माल आहे तिकडे उडे हाणतो. चमच्यांचं सांगतोय. पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी. फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे हे चमच्यांनी ध्यानात ठेवा. विठ्ठल आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जीवनात एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छत्रपती. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही. छत्रपती म्हणले चमचेगिरी करायची नाही. दुसऱ्याच्या झेंड्याखाली आम्ही लढायला आम्ही येडेत का? आम्ही आमचं रयतेचं हिंदवी स्वराज्य निर्माण करणार. छत्रपती झाले. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कुणावर जळू नका. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. आणि सध्या जळजळ इतकी वाढली. शेजाऱ्याने गाडी घेतली आणि ती पेढे द्यायला आला तरी त्याला टोचू मोलार. हप्त्यावर घेतली असं. अरे त्याने जमीन काय ना, तुला काय करायचंय? पियाडा खाऊन गप मर ना. अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा तर आपला होईल. सध्या माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत. माणसाला फक्त दुसऱ्याचा आनंद पचवायला येत नाही, हे खरं दुःख आहे. शेजारी हसला की हे कानलाच हो. मी जिवंत असताना हे हसूच कस काय शकतो? माझ्या इतका गद्दार ह्यांच्या भिंतीला भिंत लावून राहत असताना ह्यांची हासाची टाप कस काय झाली? इतक्या क्वालिटीचा बुद्ध्यांक झालाय. कधी सुखी व्हायचे? अनेकांच्या घाते निवतील जयाचे चित्ते. असं जीवन झालंय. जळकी प्रवृत्ती, जळजळ. त्याला जळका रोग म्हणते. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. औषध एकच आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे.
म्हणजे जळजळ होणार नाही, जळू नका. आणि जो जळाला नाही तोच एक दिवस झुंजार होत असतो. आयुष्यामध्ये टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत. संकट आल्यावर डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाटत, तरबेज असेल तरी थकू नका यश मिळून पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका न पण सुरुवात काय कष्ट करा विडल. आणि ही जुनी पिढी ही कष्टप्रिय होती. कष्टातून माणसं मोठी होत असतात आणि कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचं काम केलं. म्हणून आता सुद्धा ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. ज्ञानोबारांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार मिळविले मांदी वैष्णवाची मिळविली मांदी वैष्णवाचे मिळविले मांदी वैष्णवाचे मिळविले जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवाची मिळविली मांदी वैष्णवाची 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 जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांचे संघटन कौशल्य ज्ञानोबरायांकड सगळ्यांना एकत्र करून पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया म्हणून तुकोबराय ज्ञानोबरायांकडे पाहून म्हणतात मी 3 चरणापर्यंत फक्त आईचं मुलाचं सांगितलं. पण तुकोबराय म्हणतात मला खरं जे सांगायचं आहे मी आई संतांना म्हणतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवन. आणि लहान बाळ जसं आईजवळ हट्ट करतं तसं तुकोबराय म्हणतात मी ज्ञानोबराय रूपी आईकडे हट्ट करतो अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे संत तुका संत पुढे तुका संत पुढे तुका तुका संत पुढे तुका संत पुढे तुका संत पुढे तुका संत पुढे पायी झोंबे लाडे कोणे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी गेला सीन गेला जवळी घेता 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 जवळी घेता म्हणा गोपाल जवळी घेता जवळी घेता विसरे आपुला विसरे आपुला विसरे आपुला जवळी घेता सीन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. लहान बाळ आईकडे हट्ट करत असत तुकोबाराय म्हणतात मी संतांकडे हट्ट. तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. तुकोबाराय ज्ञानोबारांकडे हट्ट करतात मी तुमचा बाळ आहे आणि तुम्ही माझी आई आहात. आणि ज्ञानोबारांना सर्व संतांनी आईच म्हणलेलं आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय
एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि म्हणून ज्ञानोबरायांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना आईची उपमा देऊन तुकोबराय स्वतःला बाळ म्हणून घेतात. आणि म्हणून मातेची या चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. आणि आई जसा बाळाचा विचार करते तसं तुमच्या आमच्यासारख्या अनाथ बाळांचा विचार ज्ञानोबा रूपी माऊलीने केलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी रूपी खाऊ आपल्यासाठी प्रसाद रूपी उघड केलेला आहे. म्हणून संतांच्या विचाराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये व्हावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आईसाहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार अत्यंत सुंदर कायेनं वाचन मनानं त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं दरवर्षी करत असतात. अशीच वारकरी संप्रदायाची सेवा या घुगे परिवाराच्या हातून अखंड घडत राहावी. आमचे रामनाथ दादा असतील, त्यांचे सर्व बंधू असतील. सुरुवातीलाच म्हणलं ना, या कुटुंबामध्ये वाखाणण्याजोगी गोष्ट काय असेल तर ते एकीचं वातावरण. आणि भावा जिथं एकी असते ना, अहो राम का जिंकले आणि रावण का हरला हे रावणाने मरताना सांगितलं. त्याने सांगितलं प्रभू तुम्ही जिंकला तर मी हरलो, याला एकच कारण, बिभीषण माझा सक्का होता पण माझ्या सोबत नव्हता. आणि लक्ष्मण तुमचा सावत्र होता पण शेवटपर्यंत तुमची साथ सुटली नाही, म्हणून तुम्ही जिंकला तर मी हरलो. त्याच्यामुळे अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण भाव आल्याशिवाय राहणार नाही. हे बंधू प्रेम टिकवा. पैशापेक्षा नात्याला किंमत जास्त द्या. आणि ही नाती टिकली तर जिव्हाळा टिकणार आहे. जिव्हाळ्यानंच समाज घडत असतो. अशी क्रांती या परिवाराच्या हातून घडावी अशी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. या निमित्तानं वाणीला पूर्णविराम देतो. उपस्थित आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला. एवढा उन्हाचा कालावधी असून सुद्धा, आज लग्नाची तिथी असून सुद्धा आपण बहुसंख्येने उपस्थित झाला. या घुगे परिवाराने काय कमवलं तर माणसाची श्रीमंती कमवलेली आहे. आणि त्या श्रीमंतीच्या ताकदीच्या जोरावर त्यांचं प्रेम तुम्हाला या ठिकाणी खेचून घेऊन आलेलं आहे. सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. आरती होईल.